आजच्या या 11 एप्रिल महाराष्ट्राचे क्रांतीसूर्य, देशामध्ये ज्यांनी समाज विकासाची मुहूर्तमेढ रोवली ते महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त मी सर्व ग्रामस्थांना माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि प्रथमतः हा विचार महात्मा फुले जयंती साजरी करावी हा विचार ज्यांना सुचला, त्यांनी अंमलात आणला, त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण याच्यासाठी अभिनंदन करतो की सरांनी सांगितलं की मिरवणूक काढण्यापेक्षा त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांचं खऱ्या अर्थाने आजच्या दिवशी स्मरण होणं गरजेचं असतं. आणि ते असा स्तुत्य उपक्रम त्यांनी घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या गावच्या प्रथम नागरिक श्रीमती गरड मॅडम, त्याचबरोबर सर्व उपस्थित ग्रामपंचायत सर्व सदस्य, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ मंडळी, गावातील मंडळी, मी पुन्हा सर्वांना श्रोत्यांना अभिवादन करतो. कारण वयाने मानाने सर्व गोष्टीने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि तरीसुद्धा मला ऐकून घेण्यासाठी तुम्ही इथं उपस्थित आहात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो. सर्वप्रथम आदरणीय सुसे सरांनी जे प्रास्ताविक मांडलं आणि त्या प्रास्ताविकामध्ये ज्यावेळेस वक्त्याच्या विषयाचा उल्लेख होऊन तो विषय मांडला जातो, त्यानंतर जेव्हा वक्ता उभा राहतो त्यानंतर मात्र त्या वक्त्याच्या बुद्धीचा खरा कस आपल्याला पाहायला मिळतो. तर जसं गुडूक अंधारामध्ये, भयान अंधारामध्ये एखादी छोटीशी ज्योत उजळावी, तशा भयानक सामाजिक अंधारामध्ये, सामाजिक अंधार मी याच्यासाठी म्हणेल की त्या काळात फक्त ठराविक उच्चवर्णीय समाजाला आणि धनिक म्हणजे अतिशय श्रीमंत समाजाला शिक्षण घेऊन आपलं जीवन जगण्याचा अधिकार होता. त्या मानाने बहुजन समाज, दलित, वंचित, अशिक्षित समाज त्या कालखंडामध्ये अतिशय हाल अपेष्टांचं जीवन जगत होता. नुकतीच राजेशाही संपलेली होती. राजेशाही संपून इंग्रजांनी आपल्या भारत देशावर साम्राज्य उभं करण्याचा डाव रचलेला होता, तो अंमलात आणलेला होता. आणि त्या कालखंडामध्ये त्या भयान अंधारामध्ये एखादी ज्योत उजळावी, तसा ज्योतिरावांचा जन्म त्या कालखंडामध्ये झाला 11 एप्रिल 1828. जेव्हा समाजाला ग्लानी येत असते, यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मनं सुजाम्यहं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, समाजामध्ये स्वैराचार नांदत असतो, त्यावेळेस कुणीतरी महापुरुष जन्माला येतात आणि त्याचंच हे सांगितलेलं आपलं भारतीय तत्वज्ञान, गीतेमध्ये असलेलं तत्वज्ञान, त्याचा जणू उदय व्हावा, तसा क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा जन्म झाला. फुलेंचं मूळ आडनाव गोरे, अतिशय श्रीमंत घराणं. पेशवाईला हार फुलं शनिवार वाड्यामध्ये पोहोच करणारं त्यांची पूर्वज. राजेशाहीच्या अंमलाखाली असणारं कुटुंब किती सदन असू शकतं हे आपण समजू शकतो. आणि ते पुढं फुलं त्या पेशवाईच्या वाड्यामध्ये परंपरेने पुरवत होते. त्यानंतर पुण्यामध्ये ती फुलं पुरवायला लागली आणि म्हणून फुले आले का, फुलवाले आले का असं अपभ्रंश होता.
ज्योतिरावांचं आडनाव फुले असं झालं. यात गोविंदराव तसे ज्योतिरावांचे वडील सरळ विचाराचे, धार्मिक प्रवृत्तीचे आणि संयमी व्यक्तिमत्व. आई चिमणाबाई यांच्या पोटी हे नररत्न जन्माला आलं. लहानपणापासून तब्येतीनं धष्टपुष्ट असणारं हे बाळ पुढे जेव्हा मोठं झालं त्यावेळेस शिक्षणाचा त्यांच्या शेजारी गफूर खान आणि कुणीतरी मुन्शी म्हणून ख्रिश्चन राहत होते. या दोन्ही धर्मातील लोकांनी या मुलाच्या बौद्धिमत्तेची चुणूक ओळखली आणि याला गोविंदरावांना सजेशन दिलं, सल्ला दिला की याला तुम्ही शिक्षण द्या. गोविंदरावांनी त्याला शिक्षणासाठी पाठवलं आणि शिक्षण घेत असताना त्या काळामध्ये शिक्षण घेणं हा बहुजनांचा अधिकार नाही. शिक्षण घेणं हा कोणीतरी उच्चवर्णीयाचा अधिकार आहे, कोणीतरी धनिक श्रीमंत उद्योगपतींचा अधिकार आहे. त्या कालखंडामध्ये गोविंदरावांनी मुलाला शिक्षण द्यावं असा आग्रह यांनी धरला. गोविंदरावांनी ज्योतिबाला शाळेत घातलं आणि शाळेत घातल्यानंतर 6वी पर्यंत ज्योतिबांचं शिक्षण झालं. ज्योतिबांच्या शिक्षणावर त्या काळामध्ये वैदिक शाळा असायच्या, पाठशाळा. त्यानंतर शाळेची सोय नव्हती, परंतु ख्रिश्चन मिशनरी किंवा जे इंग्रज भारतात आले होते त्यांनी त्यांच्या सोयीसाठी काही लोक आपल्याला नोकरीत असावीत त्यांना शिक्षण देण्यासाठी म्हणून काही शाळा काढल्या होत्या. त्याच्यामध्ये रेव्हरंड मिशेल हे जे आहेत यांनी एक शाळा काढली होती. त्या काळात त्या गावठी शाळा म्हणून पण संबोधल्या जायच्या. त्या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि 1 वर्षाचे ज्योतिबा झाले असतील तेव्हा त्यांना त्यांच्या आईचं निधन झालं आणि पोरकेपणा आला. त्या कालखंडामध्ये अशीच एक गोविंदरावांची मानलेली बहीण, तिचं नाव आहे सगुणाबाई क्षीरसागर, विधवा होती आणि मिशनऱ्यांची मुलं हे जे इंग्रज अधिकारी आहेत यांची मुलं पालन पोषण करण्याचं म्हणजे थोडक्यात दाईचं काम ती करत होती. आणि मग तिनं ज्योतिरावांची जबाबदारी त्या कालखंडामध्ये स्वीकारली. आई वाचून पोर, अतिशय तल्लख बुद्धिमत्ता, परंतु शिक्षण घेत असताना ज्योतिरावाचा असलेला सत्यशोधकपणा, कबीरांच्या विचाराची असलेली छाप, ती कबीरांची छाप सांगताना ज्योतिबा एका ठिकाणी सांगतात की बड़े हुए तो, कबीरांचा दोहा आहे, बड़े हुए तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंछी को छाया नाही पेड़ लगे अति दूर, फल लगे अति दूर. खजुराचं झाड त्या कालखंडामध्ये श्रीमंत लोक अशी होती, उच्चवर्णीय लोक अशी होती की जसं काही खजुराचं झाड आहे उंचच उंच, धड त्याच्या खाली कोणाला सावलीला बसता येईना आणि त्याचं फळ सुद्धा इतकं उंच कोणत्याही पक्षाला पाखराला ते खाता येईना, त्याचा काही उपयोगच नाही. अशी धनिक उच्चवर्णीय लोक त्या समाजामध्ये होती, त्याचा काही उपयोग नव्हता. आणि म्हणून पोथी पडी पडी पंडित भयानक होई, 2 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होई. कबीरांचा दोहा अतिशय मार्मिक आहे की पोथी वाचून वाचून किंवा मोठाले ग्रंथ वाचून कुणी पंडित होत नाही. जो माणसाशी प्रेमाने वागतो तो खरा पंडित आहे. अशा प्रकारचं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाचा प्रभाव ज्योतिराव फुलेवर पडला. 6वी नंतर त्यांचं शिक्षण गोविंदरावांना लोकांनी सांगितलं पुण्यातल्या, गोविंदरावांचे कान भरले, ते म्हणे काय नाही तुमचे मुलं शिकले तर हे शेती कोण करेल, आणि म्हणून त्यांना पुन्हा शिक्षणातून काढून घेतलं. 3 वर्ष घरी ठेवलं, पुन्हा त्यांना उपरती झाली आणि पुन्हा त्यांना इंग्लिश शाळेत टाकलं. शिकत असताना ज्योतिरावांच्या विचारावर थॉमस पेन नावाचा जो वैचारिक सामाजिक ठेवण असलेला जो पाश्चिमात्य
तत्ववेत्ता आहे, त्याच्या विचाराचा प्रभाव, थॉमस पेनच्या विचाराचा प्रभाव ज्योतिबा फुलेंच्या वाचनात आला, त्याचे ग्रंथ वाचनात आले. थॉमस पेन असं म्हणतो की मानवी हक्क नावाचं, राईट टू मॅन असं नावाचं त्याचं पुस्तक आहे. त्या राईट टू मॅन नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी व्यक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये त्या कालखंडामध्ये वसाहतवाद साम्राज्य पसरलं होतं. इंग्लंड सारखे देश जगामध्ये साम्राज्य प्रस्थापित करू पाहत होते. त्या कालखंडामध्ये या थॉमस पेनचं तत्वज्ञान व्यक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. ना की तो कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या जातीचा असेल, कुठल्या श्रीमंताच्या घरात जन्माला आला असेल, गरिबाच्या घरात जन्माला आला असेल, कुठेही जन्माला येऊ, पण जो व्यक्ती आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि हा व्यक्तिवाद जगामध्ये ज्यावेळेस पसरत होता त्यावेळेस या थॉमस पेनच्या तत्वज्ञानाला धरून ज्योतिरावांनी त्या व्यक्तीवर काम करण्याचं ठरवलं. आणि मग समाजामध्ये असणारे अशिक्षित, अज्ञान, या सर्वांचं कारण त्यांना कळलं. ते आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जर ज्ञान असेल तर पैसा मिळतो, प्रगती होते, नीतिमत्ता काय असते ते कळते. अज्ञानी लोकांना या गोष्टी कळत नव्हत्या. आणि त्या काळातला जो विरोध आहे तो भयानक विरोध होता. कुणी शिकावं, लहान मुलांनी शिकावं. केशवपन सारख्या स्त्रियांच्या प्रथा होत्या. एखाद्या बालपणीच लग्न व्हायचं. ज्योतिरावांचं लग्न सुद्धा 12व्या वर्षी झालं. त्यावेळेस त्यांचं वय 12 होतं आणि सावित्रीबाईंचं वय 9 वर्ष होतं. एवढ्या लहान वयात कधी कधी दुर्धर आजाराने, साथीच्या रोगाने माणसं दगावायची. त्या कालखंडामध्ये विधवा स्त्रियांचं प्रमाण वाढलं. आणि मग धार्मिक रूढी परंपरा अशा होत्या की त्या विधवेचं केशवपन केलं जायचं. तिचं सर्वात महिलेचं सौंदर्य केसामध्ये. आणि आजच्या युगामध्ये आपण पाहतो, ब्युटी पार्लरच्या युगामध्ये, या युगामध्ये केसांना किती महत्व आहे. आणि त्या कालखंडामध्ये केशवपन केलं जायचं. पूर्ण केस काढली जायची. स्त्रियांनी दरवाजातून बाहेर यायचं नाही. त्या कालखंडामध्ये या केशवपन करणाऱ्या समाजामध्ये, रूढी परंपरामध्ये आपलं उत्तरदायित्व निभावण्याचं काम आणि ह्या रूढी परंपरा बंद करण्याचं काम रानडे असतील, आगरकर असतील, परांजपे असतील, या ब्राह्मण मंडळी, सर्वच ब्राह्मण मंडळींचा फुलेंना विरोध होता असंही नाही. पण जे सुशिक्षित आहेत, जे समाज उपयोगी आहेत, समाज धुरीण आहेत, अशा लोकांनी ज्योतिबांना त्या काळात पुण्यामध्ये मदत सुद्धा केलेली आहे. ही मदत करत असताना केशवपन ही प्रथा, स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकार नाही. बालपणीच मरण यातना भोगणाऱ्या स्त्रिया यांना याच्यातून दुर्धर सामाजिक संसर्गातून बाहेर काढणं सोपी गोष्ट नव्हती. ते काम ज्योतिरावांनी त्या कालखंडामध्ये. त्यासाठी त्यांना काय करावं लागलं? त्यासाठी त्यांना स्वतःच्या पत्नीला 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये, बुधवार पेठेत पुण्यात भिडेवाड्यामध्ये ज्योतिरावांनी पहिली मुलींची शाळा काढली. आणि श्री जणू एखादं प्रेक्षणीय स्थळ आहे असं वाटावं त्या कालखंडामध्ये, कारण श्री बाहेर दिसतच नव्हती घराच्या. म्हणून चौकामध्ये सावित्रीबाईंना पाहण्याकरता लोक उभी राहिलेली असायची, शिव्या शाप द्यायची. आता ही बाई दिवे लावणार आहे का? ही शाळा शिकवणार आहे का? आज आपण जे पाहतो की आपल्या भारताच्या सर्वोच्च पदी, प्रधानमंत्रीपदी मुर्मू सारख्या स्त्रियांचा पदस्थापना होते. ही महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव आहे. याच्यामध्ये आत्ताच्या समाजाचं, आत्ताच्या आपल्या नेत्यांचं काय योगदान असेल तो भाग वेगळा, पण खरं जे मूळ असतं ते विचारामध्ये दडलेलं असतं. आणि या विचाराचं मूळ, आणि मग समाजामध्ये बळीप्रथा होत्या, गावोगाव जत्रा केल्या जायच्या, खूप पैशांची उधळण केली जायची. आणि कबीरांचा प्रभाव महात्मा फुलेवर असल्यामुळे
कबीर सांगायचे, जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी, पैसे की धूलदानी दुनिया है भाई दीवानी. जे समाजामध्ये चाललेलं आर्थिक शोषण होतं, समाजामध्ये जे चाललेलं आर्थिक शोषण होतं ते कमी करण्याचं काम दलितांना त्या कालखंडामध्ये पाण्यावर सार्वजनिक ठिकाणी पाणी भरवले जायचं नाही, पाठीमागं काटेरी झुडपं लावली जायची, त्यांच्या पायांचे ठसे उमटू नयेत इतकी काळजी घेतली जायची. त्या कालखंडामध्ये स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद रिकामा करून देणं हे एकनाथानंतरचं, संत एकनाथानंतरचं पुण्याचं काम करणारे दुसरे महात्मा ज्योतिबा फुले. ज्या कालखंडामध्ये संत एकनाथांनी पैठणला हे काम केलं, दलितांना, समाजातील तळागाळातील लोकांना जे उचलण्याचं काम त्यांनी केलं, तेच काम महात्मा फुलेंनी केलं. आणि म्हणून त्यांच्या ज्या कार्याचा गौरव आहे तो केवळ समाज शिक्षण हाच असू शकतो. समाजामध्ये त्यांनी मुलींची शाळा तर काढली, त्याचबरोबर स्त्रिया म्हटलं किंवा कुठलाही पुरुष स्त्री असेल तर त्याला देहधर्म आलेत, लवकर लग्न होत नव्हती, झाली तर विधवा स्त्रियांचं प्रमाण, त्याच्यातून स्वैराचार माजला होता अडाणी लोकांमध्ये, त्याच्यातून लग्नाआधीच काही अपत्य जन्माला यायची, काही विधवांना अपत्य जन्माला यायची. हे अपत्य सांभाळण्यासाठी ज्योतिबांनी बालसुधारगृह स्थापन केलं. म्हणजे पहा, हा जो मोठेपणा आहे की मला लोक काय, प्रतिभावंत माणसं समाजाला भीत नसतात. समाजाचा तो दृष्टिकोन असतो की विद्वान माणसं आणि प्रतिभावंत माणसं समाजाला भीत नसतात, समाजाला भिवून काही करत नसतात. ज्योतिबा फुलेंनी समाजाचा विरोध कधीही मानला नाही. त्यांनी आपलं जे काम आहे त्यांच्यावर आतोनात दडपण आणण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही. त्याचबरोबर शाळांमधून मुलं शिकवली, पैसा नसताना वनवन भटकून त्या कालखंडामध्ये पैसा जमा केला, शाळा चालवल्या आणि तुम्हा आम्हाला ज्यांच्या विचाराने प्रभावित झालेलं एक व्यक्तिमत्व दिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोणाच्या प्रभावाने? महात्मा फुले हे महात्मा फुलेंना डॉक्टर आंबेडकर हे गुरु मानत होते. 1888 साली दुर्धर आजाराने त्यांना पक्षाघातासारखा आजार झाला होता आणि डाव्या हाताने त्यांनी ग्रंथ लिहिले. लोकांना समाजात, माझ्याकडे जी बुद्धिमत्ता, त्या कालखंडामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारखे व्याकरणकार, मोठमोठाले तत्ववेत्ते हे लेखक होते. कदाचित त्यांची भाषा ललित नसेल, पण शेतकऱ्यांचा आसूड सारखी ग्रंथ निर्मिती त्यांनी केली. शेतकरी सुधारला पाहिजे. इंग्रज अधिकाऱ्यासमोर शेतकरी वेशात भारताचं प्रतिनिधित्व करणारं पहिलं कोण असेल तर महात्मा फुले होते. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी इंग्रजांना समजावून सांगितल्या. दयानंद सरस्वती, हिंदू धर्मामध्ये चालणाऱ्या ज्या अनिष्ट चालीरीती आहेत त्या कालखंडामध्ये आर्य समाजाची निर्मिती झाली होती. हिंदू धर्माला पॅरेलल एक समाज, हिंदू धर्मातलाच तो समाज त्या दयानंद सरस्वतींनी निर्माण केला होता. त्या समाजामध्ये वेदामध्ये कुठेही जात नाही असं तत्वज्ञान दयानंद सरस्वतींनी त्या कालखंडामध्ये सांगितलं होतं आणि तेच तत्वज्ञान महात्मा फुलेंनी अंगीकारलं. आर्य समाजाच्या पुण्यामध्ये सभा घेतल्या आणि सत्यशोधक समाज नावाची संघटना महात्मा फुलेंनी त्या कालखंडामध्ये बांधली. सत्याचे प्रयोग केले. सत्यमेव जयते हा महात्मा फुलेंचा पहिला शब्द आहे. आणि म्हणून एवढं सर्व महान कार्य करत असताना एवढ्या मोठ्या महान नेत्यांनी भारताला, सरांनी सांगितलं, लहुजी उस्ताद सारखे व्यायामामध्ये तरबेज असलेल्या माणसाच्या हाताखाली
अतिशय सुदृढ अशी शरीरयष्टी असणारे महात्मा फुले, 2 इंग्रज अधिकाऱ्यांना पुलावरून नदीत टाकून देणारे महात्मा फुले हे क्रांतिकारी विचाराचे सुद्धा होते. परंतु त्यांनी समाजासाठी आपला क्रांतिकारी विचार बाजूला ठेवला आणि आगरकरांसमवेत, दयानंद सरस्वतींसमवेत, त्याचबरोबर मोठमोठ्या समाजकारण्यांसमवेत एका आदर्श समाज रचनेची निर्मिती केली आणि आपल्याला महाराष्ट्राला, एक देशाला एक धुरंधर सामाजिक कार्यकर्ता आणि त्याचा वसा आपल्याला महाराष्ट्राला चालवायचा आहे. म्हणून आजच्या या प्रसंगी बोलण्यासारखं खूप आहे, अतिशय सखोल गोष्टी आहेत आणि या गोष्टी ज्यावेळेस आपण एखादी जयंती साजरी करत असतो त्या जयंतीमधून आपल्याला त्यांचे विचार घ्यायचे असतात. पुतळ्यांनी किंवा मिरवणुका साजऱ्या केल्याने किंवा मोठमोठे होर्डिंग्स लावल्याने कुठल्याही व्यक्तीची जयंती साजरी होत नसते. जे समाजाचे नेतृत्व आहे त्या व्यक्तीचा एक जरी विचार माणसाने अंगीकारला आणि ते व्रत जर आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं, जसं ज्ञानेश्वरांची उभी आहे, एक तरी उभी अनुभवावी. ज्ञानेश्वरी खूप मोठी आहे पण त्याच्यातली एक तरी उभी आपण अनुभवावी असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. तसं या महान वैचारिक परंपरा असलेल्या विचारामधला एक तरी विचार आपण आज घ्यावा आणि तो जर विचार आपण आज घेतला तर खऱ्या अर्थाने आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी केली असं म्हणता येईल. पुनश्च एकदा मी सर्व हे जे तरुण मंडळ आहे ज्यांनी मला इथं बोलावलं, बोलण्याची संधी दिली, आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली आणि खरोखरच व्याख्यान असणं, आपण अजूनही बाहेरचे चांगले चांगले वक्ते की ज्यांच्या विचारामधून चांगले विचार तरुण पिढीला मिळू शकतात अशा प्रकारच्या व्याख्यानांचं आयोजन या जयंती पुण्यतिथीच्या निमित्तानं करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सर्व श्रोत्यांनी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, विचारांनी ज्येष्ठ आहेत, ज्ञानाने ज्येष्ठ आहेत, तरीसुद्धा तुम्ही माझं काळजीपूर्वक ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही मी धन्यवाद देतो आणि पुनश्च एकदा मंडळाला धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.